बघा क्वेश्चन नंबर 36 बघा. पुढीलपैकी संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये संसदेच्या साधारण बहुमताद्वारे दुरुस्ती करता येते? आता याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटबद्दल आहे. आता घटनेचा जो 20वा भाग आहे त्याच्यामध्ये अंडर आर्टिकल 368 संविधानामध्ये जी घटना दुरुस्ती आहे त्याला आपण अमेंडमेंट म्हणतो, ते अमेंडमेंटबद्दल माहिती दिली आहे, त्याची प्रोसिजर दिलेली आहे. जनरली 368मध्ये जे आर्टिकल आहे त्याच्या अंडर 2 प्रकारच्या घटना दुरुस्तीबद्दल चर्चा केलेली आहे, जे आपल्याला माहिती आहे. बेसिक काय, एक म्हणजे काय स्पेशल मेजॉरिटी आणि दुसरं आहे स्पेशल मेजॉरिटी प्लस हाफ स्टेट्सनी रॅटिफाय केलेलं आहे आणि त्यांच्या विधानसभा जी आहे ती विधानसभा साध्या बहुमताने, ठीक आहे, सिंपल मेजॉरिटीनी त्या विधिमंडळाने पास करणं आवश्यक आहे. तर आता त्यांनी विचारलं आहे की हे नाही, त्यांनी विचारलं की संसद साधारण बहुमताने, ठीक आहे, हे विशेष बहुमताने नाही तर साधारण बहुमताने, जनरली साधारण बहुमताने केलेला जो बदल आहे तो बदल घटनेच्या 368च्या अंडरची ती घटना दुरुस्ती समजण्यात येत नाही. ठीक आहे, तर ह्याच्या अनुसार काय येतं, एक तर दुसरी अनुसूचीमध्ये केलेला जो बदल आहे, दुसरी अनुसूची कशाशी संबंधित आहे, ते राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, राज्यपाल असतील, लोकसभा सभापती असतील, उपसभापती असतील, तर या सगळ्यांचे जे पगार्स असतील ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन आहे दुसऱ्या अनुसूची. सेकंड आहे 5वी अनुसूची. 5वी अनुसूची जी आहे ती कशाशी संबंधित आहे, तर ती आहे अनुसूचित जमाती आणि जो अनुसूचित क्षेत्र आहे त्याच्यातल्या प्रशासनाशी संबंधित आहे. या 2 गोष्टींसाठी संसद जे आहे साधारण बहुमताच्या आधारे अमेंडमेंट करू शकते. म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. आता ही 4थी अनुसूची जी आहे ही कशा, 7वी अनुसूची, 7वी अनुसूची कशाशी संबंधित आहे, तर केंद्र आणि राज्य यांच्यामधल्या विषयाची विभागणी जी आहे, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, हे कुठे आहे 7व्या अनुसूची शेड्यूल्समध्ये. आणि 4थ्यामध्ये काय आहे तर राज्यसभेमध्ये राज्यांना वाटून दिलेल्या जागेसंबंधी आहे. या दोन्हीमध्ये जर बदल करायचा असेल तर याच्यामुळे काय होतं, फेडरल स्ट्रक्चर चेंज होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे जे लागणार आहे ते अमेंडमेंट करताना स्पेशल मेजॉरिटी लागते, पण सिंपल मेजॉरिटी दुसरी आणि 5वी अनुसूची आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 37 बघा. संविधानवाद, त्याला आपण कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणतो, बाबत पुढील दिलेल्या पर्यायामधून सर्वाधिक अचूक पर्याय निवडा. ही एक अशी विचारधारा आहे जी लिखित संविधानाच्या सर्वोच्चतेला प्राधान्य देते. सेकंड आहे, याचा अर्थ लोकशाही देशांमध्ये संविधानाची आवश्यकता आहे नाही. कॉन्स्टिट्युशनलिझमचा अर्थ काय, तर सिंपल आहे की हे या सिद्धांताला निर्दिष्ट करते की सरकार आपले अधिकार एक मूलभूत कायदेशीर व्यवस्थेद्वारा प्राप्त करते आणि याचद्वारे त्याला सीमाही असतात. म्हणजे सरकारला जे अधिकार मिळालेले असतात त्या अधिकारावर बंधनं किंवा जी ताकद सरकारला मिळाली असते ती एक लिखित नियमाद्वारे मिळालेली असते आणि ती म्हणजे काय, ती कॉन्स्टिट्युशनलिझम आहे. म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 38 बघा. पुढील कोणत्या परिस्थितीमध्ये मूलभूत हक्क प्रभावित होतात? फर्स्ट आहे राष्ट्रपती शासन, सेकंड आहे राष्ट्रीय आणीबाणी, थर्ड आहे मार्शल लॉ. आता बघा, राष्ट्रपती शासन जे आहे यालाच आपण स्टेट एमर्जन्सी म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण प्रेसिडेंट रूल म्हणतो. तर याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा जे मूलभूत हक्क आहेत ते प्रभावित होत नाही. ठीक आहे, जे आपण राज्यात आणीबाणी लावणी म्हणतो. ठीक आहे, सेकंड आहे राष्ट्रीय आणीबाणी. ठीक आहे, ज्याला आपण नॅशनल इमर्जन्सी म्हणतो. तर याच्यामध्ये मूलभूत हक्कावर गदा येते, हे करेक्ट आहे. आणि मार्शल लॉ, ह्या 2 केसमध्ये आपल्याला माहिती आहे की मूलभूत हक्क प्रभावित होतात. ठीक आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता क्वेश्चन नंबर 39 बघा. हा प्रिएम्बलवर क्वेश्चन आहे, ज्याला आपण घटनेची प्रस्तावना म्हणतो. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनामध्ये प्रिएम्बलवर आहे. पुढील विधानांचा विचार करा. 4 प्रकारच्या न्यायाची चर्चा केलेली आहे, 4 प्रकारच्या स्वातंत्र्याची चर्चा केलेली आहे, 3 प्रकारच्या समानतेची चर्चा केलेली आहे आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रती अर्पण करण्यात आलेलं आहे. आता 4 प्रकारच्या न्यायाची चर्चा केलेली आहे का, तर नाही. 3 प्रकारच्या न्यायाची चर्चा केली. कोणते कोणते आहेत, सोशल, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल जस्टिस. ठीक आहे, सोशल, इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल जस्टिस. 4 प्रकारच्या स्वातंत्र्याची चर्चा केलेली आहे का, तर नाही. लिबर्टी ऑफ थॉट्स, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ आणि वर्शिप, अशा 5 प्रकारच्या स्वातंत्र्याची चर्चा केली. त्यामुळे पहिले दोन्ही विधानं जी आहेत ती इनकरेक्ट आहेत. 3 प्रकारच्या समानतेची चर्चा केली आहे, तर नाही. तर इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी,
इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी. 3 प्रकारचे आहेत का? नाही, 2 प्रकार. त्यामुळे हेही विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रती अर्पण करण्यात आले, हे करेक्ट आहे. म्हणजे आपण जर प्रस्तावना बघितली, प्रिएम्बल बघितलं, तर तिथं जस्टिस 3 प्रकारचे आहेत. आता बघा, आयोग बऱ्याच सिक्वेन्स सुद्धा विचारू शकतो. सिक्वेन्स कसा आहे? सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल आहे का, पॉलिटिकल इकॉनॉमिक सोशल आहे का, इकॉनॉमिक सोशल पॉलिटिकल आहे? तर तो सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल आहे. लिबर्टी कुठल्या कुठल्या लिबर्टीबद्दल बोलतो आहे? तर थॉट आहे, एक्सप्रेशन्स आहेत, फेथ आहे, बिलीफ आहे आणि वर्शिप संबंधी आहे. आणि जी इक्वॅलिटी आहे, इक्वॅलिटी कशाच्या बाबतीमध्ये आहे? तर स्टेटस आणि ऑपॉर्च्युनिटीज याच्याबद्दल इक्वॅलिटी आहे. 39चं उत्तर आहे केवळ डी. आता क्वेश्चन नंबर 40 बघा, हा संविधान सभेच्या वेळेचाच क्वेश्चन आहे. हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये आपण इन्फॉर्मेशन देण्याचाही प्रयत्न केलेला आहे की म्हणजे ही माहिती आपल्याला असायला पाहिजे. बघा, आपले संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हाताने लिहिले गेले आहे. हे हाताने लिहिले गेले, करेक्ट आहे. यानंतर बिहारी नारायण रायजादा यांनी कॅलिग्राफी कला अवगत असल्याने ते पुन्हा कॅलिग्राफीत लिहिण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे. तर हे नाव विसरू नका, हे बिहारी नारायण रायजादा यांना देण्यात आलं, तर हे करेक्ट आहे. संविधान लिहिण्यासाठी 254 दोत आणि 303 पेन वापरण्यात आले आणि त्यांना लिहिण्यासाठी 6 महिने लागले, तर हेही करेक्ट आहे. आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसेच प्रस्ताविकेच्या व इतर संविधानाच्या इतर पानावरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यवहार राम मनोहर सिन्हा यांनी बनवले, हेही करेक्ट आहे. ठीक आहे, हे तिन्ही जी विधानं आहेत, ही तिन्ही विधाने करेक्ट आहेत. त्याच्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की हे जे बिहारी नारायण रायजादा आहेत, ह्यांना जेव्हा कॅलिग्राफीमध्ये ते लिहायला दिलं होतं, तर त्यांच्या पुढे विचारलं होतं की त्यांना मानधन काय घेणार. तर त्यांनी मानधन घ्यायला नकार दिला होता आणि त्यांनी एवढं सांगितलं होतं की त्या संविधानाच्या पानावर जे आहे ते माझं नाव राहील, मी कुठलं आहे मानधन घेणार नाही. तर संविधानाच्या पानावर आपल्याला त्यांचं नावही दिसतं. 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 41 बघा, स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये पुढीलपैकी कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो? आता बघा, आपण जर फंडामेंटल राईट्स बघितले, मूलभूत हक्क जर बघितले, तर बेसिक आता घटनेमध्ये सध्या 6 आहेत. ठीक आहे, 6. पूर्वी 7 होते. जो प्रॉपर्टीचा राईट होता तो काढून आता तो कॉन्स्टिट्युशनल किंवा लिगल राईट करण्यात आलेला आहे. आता 6 आहेत. त्याच्यामध्ये राईट टू इक्वॅलिटी आहे, ठीक आहे. त्यानंतर राईट टू फ्रीडम आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आहे, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन आहे, फ्री रिलिजनचा आहे. ठीक आहे, हे 6 जे राईट्स आहेत त्यातला राईट टू फ्रीडम काय? तर राईट टू फ्रीडम आर्टिकल 18 to 22 याच्या दरम्यान जो राईट आहे की 19 पासून 22 पर्यंत जो राईट आहे, 19 पासून 22 पर्यंत जो राईट आहे तो आपण काय म्हणतो? राईट टू फ्रीडम म्हणतो. आता भाषा आणि विचार स्वातंत्र्य तर हे त्याच्यात येतच. संचार स्वातंत्र्य हे अंडर आर्टिकल 19च आहे. जीवित स्वातंत्र्य 21, कोणताही व्यवसाय आणि व्यापार करण्यास होता, अगेन हे पण 19 आहे. म्हणजे चारी जे आहेत हे कशामध्ये येतात? राईट टू फ्रीडममध्येच येतात. त्यामुळे 41 जे उत्तर आहे ते 41 उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4 वरील सर्व यायला पाहिजे. 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 42 बघा, संसद व संसद सदस्यांच्या विशेषाधिकाराबाबत, ज्याला आपण प्रिव्हिलेजेस ऑफ पार्लमेंट अँड इट्स मेंबर म्हणतो, योग्य विधानाची निवड करा. आता बघा की हे जे प्रिव्हिलेजेस जे आहेत, हे प्रिव्हिलेजेस जे आहे ते दोन्ही सदन आणि त्या सदनमधल्या कमिटीज असतील आणि त्याचे मेंबर्स असतील यांच्यासाठी आहे. आणि ते बेसिकली पर्पज काय आहे? तर त्यांना निर्भीडपणे आणि स्वतंत्रपणे इफेक्टिव्ह काम करता यावं म्हणून हे त्यांना काही अधिकार दिलेले आहेत. आणि संसदेचे जे दोन्ही सदन आहेत त्यांचे काही जे अधिकार आहेत ते कलेक्टिव्ह काही अधिकार आहेत आणि काही इंडिव्हिज्युअल अधिकार आहेत. कलेक्टिव्हला हाऊसला काही अधिकार आहेत आणि इंडिव्हिज्युअल मेंबरलाही काही अधिकार आहेत. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये पहिले 2 अधिकार जे दिलेले आहेत ते कलेक्टिव्ह सामूहिक अधिकाराबद्दल आलेलं आहे आणि हे जे आहे हे इंडिव्हिज्युअल अधिकाराबद्दल आहे किंवा वैयक्तिक हक्काबद्दल, विशेष अधिकाराबद्दल स्टेटमेंट आहे. आता पहिले बघा, सभागृहातील संभाषण व कामकाजवृत्त छापून न देण्याचा अधिकार आहे. तर असेच पार्लमेंट जी आहे ती अशी ऑर्डर देऊ शकतं की छापू आणू नये वगैरे. ठीक आहे. त्यानंतर सभागृहाची अप्रतिष्ठा करणाऱ्या ला शासन करण्याचाही हाऊसला अधिकार आहे. तर हेही करेक्ट आहे की हाऊस तुम्हाला शिक्षाही देऊ शकतं. त्यानंतर सभागृहातील प्रतिनिधींना पूर्ण भाषण
स्वातंत्र्याचा अधिकार आहे. जे आत्ताच म्हणले की त्यांना निर्भीडपणेचं काम करायचं असेल आणि स्वतंत्रपणेचं काम करायला असेल, परिणामकारकचं काम करायचं असेल तर त्यांना फ्रीडम ऑफ स्पीच असायला पाहिजे. ठीक आहे, तर हेही करेक्ट आहे. म्हणजे हे तिन्ही जे आहे ते तिन्ही करेक्ट आहेत की प्रिव्हिलेजेस ऑफ द पार्लमेंट अँड इट्स मेंबर्स काय तर हे तिन्ही आहेत. 42चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 43 बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्र, ज्याला आपण ओरिजिनल ज्युरिडिक्शन म्हणतो, बाबत योग्य विधानांची निवड करा. भारत सरकार विरुद्ध घटक राज्य यांच्यातील वाद. तर भारत सरकार विरुद्ध घटक राज्य यांच्यातील वाद सोडवण्याचं जे काम आहे हे काम सुप्रीम कोर्टच्या ओरिजिनल ज्युरिडिक्शन किंवा त्याला आपण प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येतं. 2 घटक राज्यांमध्ये निर्माण झाले तर 2 राज्यांमधील ही वाद त्यांच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येतं. कोणत्याही केंद्रीय कायद्याच्या घटनात्मक वैधतेचा प्रश्न, केंद्राने केलेला कायदा जर असेल तर तो कायदाही, त्या कायद्याची घटनात्मकता किंवा त्याची वैधता, घटनात्मकदृष्ट्या वैधता जी आहे, कॉन्स्टिट्युशनॅलिटी आपण त्याला म्हणतो, ते चेक करण्याचाही जो अधिकार आहे तो सुप्रीम कोर्टच्या ओरिजिनल ज्युरिडिक्शनमध्ये येतो. ही तिन्ही विधानं जी आहेत ती सुप्रीम कोर्टच्या ओरिजिनल ज्युरिडिक्शनशी संबंधित आहेत. ते तिन्ही विधानं करेक्ट आहेत. त्यामुळे याचं हे उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 44 बघा, पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानांची निवड करा. भारताची शासन प्रणाली संसदीय व अध्यक्ष शासन प्रणालीचा समन्वय आहे. आता बघा इथं भारत शासन प्रणाली संसदीय व अध्यक्ष शासन प्रणालीचा समन्वय आहे, तर असं नाही आहे. ठीक आहे, भारतीय शासन प्रणाली ही संसदीय पद्धतीचीच आहे. आपल्यामध्ये काही फीचर्स तुम्हाला अध्यक्ष दिसतील, थोडेफार, जे अध्यक्ष म्हणण्यापेक्षा युनिटरी फीचर्स दिसतील, पण भारताची जी मूळ किंवा भारताची जी व्यवस्था आहे ती कशी आहे? संसदीय व्यवस्था आहे. त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. अध्यक्ष शासन प्रणाली ही आधारभूत तत्व संविधानाची कठोरता आहे, तर नाही. अध्यक्ष शासन प्रणालीमध्ये की हे कठोरच संविधान असेल असं नाही, ते लवचिकही असू शकतं, म्हणजे फ्लेक्झिबलही असू शकतं किंवा रिजिडही असू शकतं. अध्यक्ष शासन प्रणालीचे आधारभूत तत्व आपल्याला ते संविधान रिजिडच आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळे हेही विधान जे आहे ते इनकरेक्ट आहे. थर्ड आहे, संसदीय शासन प्रणालीमध्ये सामुदायिक उत्तरदायित्वाचा सिद्धांत महत्त्वाचा असतो. आता बघा, हे सामुदायिक उत्तरदायित्वाचंच तत्व आपल्याला संसदीय शासन प्रणालीमध्ये आपल्याला दिसतं. त्यामुळे हे जे विधान आहे ते करेक्ट आहे. 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केवळ सी. 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 45 बघा, पुढील दिलेल्या विधानांचा विचार करा. नवीन राज्याची निर्मिती, नवीन राज्याला संघराज्यात प्रवेश देणे, राज्याच्या नावात परिवर्तन करणे. आता बघा, याच्यातली वरीलपैकी कोणत्या गोष्टीचा संबंध घटनेतील कलम 300 आहे? आता त्यांनी विचारले की कलम 300 कुठल्या संबंधित? नवीन राज्याची निर्मिती आणि राज्याच्या नावात परिवर्तन, हे दोन्ही जे घटक आहेत ते दोन्ही घटक जे आहेत ते याचे संबंध आहेत. आणि हे नवीन राज्याला संघराज्यात जो प्रवेश आहे तो कलम 2शी संबंधित आहे. ठीक आहे, तर हे 1 आणि 3 म्हणजे काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केवळ ए आणि सी. क्वेश्चन नंबर 46 बघा, पुढीलपैकी योग्य विधानाची निवड करा. पहिलं विधान आहे, संपत्तीचा अधिकार एक मूलभूत अधिकार आहे. सेकंड आहे, हा संविधानाच्या कलम 32 नुसार देण्यात आला आहे. हा मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या 44व्या संशोधन अधिनियम 1978 द्वारे जोडण्यात आलेला आहे. बघा, आता जेव्हा ही 44वी घटना दुरुस्ती होण्याआधी मी आत्ताच म्हणलं की 7 बेसिक फंडामेंटल राईट्स होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता जे सध्या प्रेझेंटमध्ये आहेत जे 6 आणि प्लस संपत्तीचा अधिकार, पण हा मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या 44व्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आला नाही, हा काढून टाकण्यात आला. काढून टाकण्यात आला म्हणजे हा फंडामेंटल राईट जो होता, जो 19F, ठीक आहे, आणि 31 आर्टिकल 31 याच्यामध्ये जो अधिकार होता, ज्याला मूलभूत अधिकार आपण म्हणतो, तो काढून आर्टिकल 300 याच्यामध्ये एक नवीनच ॲडिशन करण्यात आली. आणि जो हा फंडामेंटल राईट होता, फंडामेंटल जो मूलभूत अधिकार होता, तो लीगल किंवा त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल राईट म्हणूयात. म्हणजे प्रॉपर्टीचा जो अधिकार आहे किंवा संपत्तीचा अधिकार जो आहे आता सध्या, तो मूलभूत अधिकार नाही. तर तो सध्या जो अधिकार आहे तो आपण म्हणू शकतो की तो लीगल आहे, कायदेशीर अधिकार आहे किंवा संविधानिक अधिकार आहे. ठीक आहे, फक्त तो फंडामेंटल राईट नाही, त्याला आपण संविधानिक अधिकार तो आणखीही आहे, त्याच्या घटनेमध्ये आणखीही उल्लेख आहे. त्यामुळं स्टेटमेंटमध्ये ते तुम्हाला फसवू शकतात की संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही, परंतु तो संविधानिक अधिकार आहे. तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे. पण असं जर स्टेटमेंट आलं की तो घटनेमधून काढून टाकण्यात आलेला आहे, त्यामुळे तो केवळ
कायदेशीर अधिकार आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही, तर तो संविधानिकही अधिकार आहे. त्यामुळं हे जे विधान आहे ते हे विधान चूक आहे. हा संविधानाचे कलम 32 नाही, 32 तर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टला रिट्स ज्युरिडिक्शन आहे. त्यामुळे हे जे आहे तर हे पण विधान जे आहे ते चुकीचं आहे. संपत्तीचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे, जे आत्ताच आपण बोलले की नाही तो होता, तो 44च्या घटना दुरुस्तीने काढून टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 47 बघा. पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानांची निवड करा. पहिला आहे बँकिंग केंद्रसूची, तर हा केंद्रसूचीमधलाच विषय आहे, करेक्ट आहे. विमा हा पण केंद्रसूचीमधलाच आहे. आता बघा जनरली ह्या जर सूची आपण बघितल्या की केंद्रसूची असेल, राज्यसूची असेल आणि समवर्ती सूची असेल, तर केंद्र म्हणजे फेडरल स्ट्रक्चरच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे त्या केंद्रसूचीमध्ये आहे. राज्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, लोकल पॉईंट ऑफ व्ह्यूने ज्या महत्त्वाच्या आहेत त्या राज्यसूचीमध्ये आहेत, आणि जे ठीक आहे दोन्हीसाठी महत्त्वाच्या आहेत त्या समवर्ती सूचीमध्ये आहेत, की जिथं दोघांनाही हस्तक्षेप करावा लागत असेल. आता वाणिज्य हे राज्यसूची नाही, तर हे सुद्धा विषय केंद्रसूचीमधलेच आहे. आणि लेखा परीक्षणसुद्धा हा राज्यसूचीमधला नाही, तर तोही केंद्र सूचीमधला आहे. त्यामुळे हे चारीचे चारी विषय केंद्र सूचीमधले आहेत. करेक्ट आपल्याला विचारलं की योग्य विधान काय, तर ए आणि बीच आहे. तर ए आणि बी आपल्याला कुठं दिसतंय, तर पर्याय क्रमांक 2मध्ये दिसतंय. 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संविधानाचा विचार करता पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे अनुदान केंद्राकडून राज्याला दिले जाते. बघा आता कोणत्या प्रकारचं अनुदान केंद्राकडून राज्यांना दिले जातात. कुठल्या प्रकारचे अनुदान केंद्राकडून राज्याला दिले जातं. एक आहे स्टॅट्युटरी ग्रांट्स, ज्याला आपण वैधानिक अनुदान म्हणतो, आणि दुसरं डिस्क्रिशनरी ग्रांट्स आहेत. तर हे दोनच जे आहेत ग्रांट्स आपल्याला केंद्राकडून राज्याला दिले. अतिरिक्त ग्रांट्स हे जे आहे ते हे दिलं जात नाही. त्यामुळे 48चं जे उत्तर आहे ते काय असायला पाहिजे, ए आणि बी असायला पाहिजे. 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 49 बघा. केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारने पुढीलपैकी कोणकोणत्या समिती. आता प्रश्न बघा इथे की भारत सरकारने कोणकोणत्या, आता हे तिन्ही जे आहे ते केंद्र राज्य संबंधामध्येच आहेत, परंतु भारत सरकारने जे आहे ते भारत सरकारने कुठल्या कुठल्या नेमलेले आहेत, तर पहिल्या दोनच जे कमिशन्स आहेत, सरकारी कमिशन आणि पुंची कमिशन, हे केंद्र राज्य संबंधावर अभ्यास करण्यात. राजमन्नार जे आहे ते राजमन्नार कोणी नेमलं होतं, तर ते तमिळनाडू सरकारने. ठीक आहे, तमिळनाडू सरकारने राजमन्नार आयोगची नेमणूक केली होती. आणि सरकारी आणि पुंची जे आयोग आहे ते भारत सरकारने नेमलं होतं. त्याचा मेन उद्देश किंवा हेतू काय होता, केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करून त्याच्यामध्ये आणखी ते कसे चांगले होतील त्याचे सजेशन देणे. आणि त्या सजेशन्सचा आपण बघतो की खूप सारे सजेशन दिले. त्यात त्यांनी एक सांगितलं तर इंटर स्टेट काउन्सिल आहे, ठीक आहे, जे आपण 263 आर्टिकलच्या अंडर आहे आणि ती उभा करण्यात आलेली होती. ठीक आहे, ती खूप परिणामकारक रिकमेंडेशन्स होते. काही रिकमेंडेशन शासनाने ॲक्सेप्ट केले आणि त्याची अंमलबजावणी केली, पण काही रिकमेंडेशन जे आहेत त्याची आपल्याला अंमलबजावणी झालेली दिसत नाही. त्यामुळे याचं उत्तर काय यायला पाहिजे, ए आणि बी. तर काय पर्याय क्रमांक 2. 50 बघा. लोकसभा महासचिवची नेमणूक कोण करतं. एक लोकसभा सभापती, राष्ट्रपती, भारत सरकार, उपसभापती. तर भारत सरकार नाही करत, राष्ट्रपतीही करत नाहीत, तर लोकसभा महासचिव ज्याला आपण सेक्रेटरी जनरल ऑफ द लोकसभा असं म्हणतो, तर त्याची नेमणूक कोण करतं, तर लोकसभेचे सभापती करतात. त्यामुळे 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.